मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. माझा व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर एकच आहे, 9850015558. रावेर गाव हे जळगाव जिल्ह्यात आहे. जळगावपासून 70-80 किलोमीटर आहे. भुसावळपासून 35 किलोमीटर. बुरहानपूर मध्य प्रदेशात आहे, त्याच्या बॉर्डर 20 किलोमीटर. रावेर रेल्वे स्टेशनपासून 2.5 किलोमीटर. रावेर बस स्टँडपासून 2 मिनिटाच्या आत. आपण खाजगी गाडीने आले तर 1 मिनिटाच्या आत. लक्ष्मीनारायण मंदिरची मागची बाजू म्हणजे माझी बाजू आहे. लक्ष्मीनारायण मंदिर हे विक्रम बोरकर ज्वेलरच्या समोर आणि अलंकार बोरकर ज्वेलरच्या लाईनमध्ये आहे. ओळखण्याचे कोण, ह्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या ओट्यावर फुलंवाले बसलेले असतात आणि फुलवाल्याच्या बाजूनच आपल्याला एक लहानसा रस्ता दिसेल. तिथून अगदी नजरेच्या टप्प्यात बोरकर गुरुजींचा बोर्ड आहे वरती. आपण या ठिकाणी येऊ शकतात. आपल्याला काही अडचण असल्यास तर विक्रम बोरकर ज्वेलरच्या आतमध्ये किंवा अलंकार बोरकर ज्वेलरच्या आतमध्ये जा. मी अनेकांना आतमध्ये जाण्याविषयी सांगतो, तरी पुष्कळशे 99% लोक बाहेरच उभे राहतात. आतमध्ये जाऊन त्यांना सांगा की आम्हाला बोरकर गुरुजींकडे जायचं आहे. ते आपल्याला मार्गदर्शन करतील किंवा आणून देतील. आतमध्ये जायचं. अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स. गर्दी असलं तर सांगायचं, तिथे थांबायचं थोडा वेळ. असो, आजच्या 4 तारीख आहे. आज 4 मार्च 2026, वार गुरुवार आणि 8:45 वाजलेले आहे. वरती घड्याळ आहे म्हणून पाहावं लागते. आज बुधवार आहे. आपण काल तेजीमंदीचा व्हिडिओ प्रसारित केला सोन्या चांदीविषयी. काही व्यापाऱ्यांची मागणी होती म्हणून. आणि मग हा महिन्यावार मासिक भविष्य राहून गेला आपल्याला. पहिला आपण एका भागामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या इथपावतर आलो होतो. आता पुढची 7 नंबरची राशी तुला आहे. तुला राशीचं भविष्य आपण बघणार आहोत. तुला राशीचं भविष्य बघत असताना आपल्याला तुला राशी 7 नंबरची, यांचा राशी स्वामी शुक्र असतो. अविवाहितांचे विवाह संपन्न होतील याच मार्च महिन्यात. तुला राशी समस्त स्त्री पुरुष, विवाहित अविवाहित या सर्वांची इच्छा आपली पूर्ण होणार आहे. जी मंडळी युवक युवती विवाह करण्याची इच्छा असल्यास आपणास स्थळे येणार आहे. 6वा शनी मात्र आपणास विवाह स्थळाबाबत समझोता करावा लागणार आहे. तरच आपला विवाह योग जुळणार आहे. तरच आपली विवाहाची बाबतची इच्छा पूर्ण होणार आहे. पंचमातील मंगळ बुध राहू संयोग करीत आहे. ही या महिन्यात आपणास चिंतादायक वार्ता येण्याची संभावना आहे. गर्भवती महिला असतील त्यांनी अत्यंत आपल्या तब्येतीकडे, आरोग्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करावा. कारण पंचमातला मंगळ हा आणि बुध राहू हा आरोग्य बिघडवतो, गर्भाविषयी चिंता निर्माण करतो. म्हणून किंवा जे टेस्ट ट्यूब बेबी करत असतील त्यांना अपयश येण्याची संभावना आहे. विद्यार्थी वर्गाने अभ्यासाव्यतिरिक्त काहीही कार्य करू नये आणि चुकीच्या मित्रापासून दूर राहावे. चुकीचे मित्र काहीतरी कार्यवाही करतील आणि आपल्याकडे बोट दाखवतील आणि आपल्याला शिक्षा होण्याची संभावना अधिक आहे. कारण शनी मंगळाचा योग आहे, लक्षात घ्या. शालेय कामकाजात अडथळे येणार आहे. तरुणांनी, विद्यार्थी वर्गाने वाहन चालवू नये. दूरवर प्रवास शक्यतोवर करू नये. या महिन्यात आपण सर्वसाधारण राजकीय कार्यकर्ते अथवा पुढारीसोबत कुठल्याही प्रकारची राजकीय वार्ता किंवा इतर कोणाविषयी सर्वसाधारण माहिती पण आपण देऊ नका. नाहीतर धचा मा होईल आणि मग हे पुढारी मंडळी किंवा राज्यकर्ती मंडळी
आपल्याविषयी काहीही करण्याची शक्यता आहे. घटना ही घडेल म्हणून ती घडू नये म्हणून अशा लोकांपासून, अशा राजकीय मुलांपासून, कार्यकर्त्यापासून दूर राहावं. काहीही बोलू नये, मनातल्या मनात ठेवावं. स्वतः आपण राजकारण पण करू नका. तरुण मंडळी, नवीन व्यवसाय आरंभ करीत असाल तत्पूर्वी जन्मकुंडली नव्हे, व्यापार व्यावसायिक कुंडलीचे मार्गदर्शन घेऊन आपण व्यापार सुरू करावा. तोपर्यंत करू नये, अन्यथा व्यवसायभावीची रवी शनीची कृती आपणास कर्जबाजारी करावास लावेल. एखाद्या सरकारी नियमाचा त्रास होईल. व्यवसाय करण्यात अडथळे येतील. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. पथ्यपाणी पाळावे. संसर्गजन्य बाधा होण्याची संभावना आहे. संततीभावात मंगळ बुधाचा संयोग. गर्भवतींनी आपली प्रकृतीकडे लक्ष द्यावे, हे मी अगोदरच सांगितलं आहे. डिलिव्हरीच्या वेळी सिझरचा सल्ला एकदम न मानता इतर डॉक्टरांना याबाबत तपासणी करूनच निर्णय घ्यावा. गुरुचे नवम स्थानात पंचम भाव सर्वसाधारण डिलिव्हरी देत असतो. याबाबत सावध असावे. शुक्रवारी सूर्यास्तानंतर पांढरी मूर्तीचे देवी देवतांचे दर्शन घ्यावे. स्त्रियांनी इतर रंग कमी, पांढरा रंग अधिक अशी वस्त्र वापरावी. पुरुषांनी पूर्ण पांढरी वस्त्र वापरावी. महिनाभर तरी वापरावी. दूध भात अधिकरित्या या महिन्यामध्ये आपण खावा. तुला राशीचं भविष्य आपण बघितलं. हे मार्च महिन्याचं पूर्ण भविष्य आहे. आता याची पुढची राशी येते 8 नंबरची राशी वृश्चिक राशी. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ येतो. शनी मंगळाचा स्फोटक योग आहे, लक्षात घ्या. त्रासदायक महिना असण्याची शक्यता जास्त आहे. कोणालाही सल्ले देऊ नका. आपण या बाबतीत मौन व्रत पाळावं. या महिन्यात कोणी काहीही विचारलं, कसंही सांगितलं तर घरगुती बाबतीत मात्र कोणालाही सल्ला देऊ नये. शेजारी असो, पाजारी असो, नातेवाईक असो, आपली सून असो, आपला मुलगा असो, आपला भाऊ असो, आपली बहीण असो, बहिणीच्या घरचे असो, कोणीही असो, या बाबतीत आपण मात्र मौन पाळावं. कारण धरचा माहून आणि मग आपल्यावरच दोषारोप देण्यात येणार आहे. कोणाही सल्ले देऊ नका. मार्च 2026चा महिना हा संपूर्ण वृश्चिक राशी स्त्री पुरुषांनी, विवाहित अविवाहितांनी कोणालाही कुठल्याही प्रकारचे सल्ला देण्याचा प्रयत्न करू नये व त्यात सहभाग देखील होऊ नये. शत्रू अथवा आपले नातेसंबंधातील व्यक्तीविषयी कुठलीही टीका टिप्पणी अथवा बाजू घेऊन बोलणे अजिबात करू नये. याबाबत उगाचच भ्रम निर्माण केला जाण्याची शक्यता आहे व सर्व खापर आपल्या डोक्यावर फोडले जाण्याचा प्रयत्न सर्वजण करणार आहेत. याबाबत मला काहीच माहिती नाही, मी बघितले नाही, मला समजले नाही, अशीच आपण भूमिका घ्यावी. ऐकले ना ऐकले सारखे करावे. वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न आपण नेहमी करावा. नेहमीच्या ठिकाणी प्रवास घडतील. अविवाहितांना स्थळे मनाप्रमाणे प्राप्त होतील. वृश्चिक राशी व्यक्तींच्या दबलेल्या इच्छा ह्या महिन्यात पूर्ण होणार आहेत. आपण ह्या मार्च 2026च्या महिन्यात अधिकाधिक स्वतःचाच विचार करावा. स्वतःविषयक कार्य करावे. हा महिना आपणास उच्च स्थान मिळवून देणार आहे. अशी काही व्यक्ती आपणाला भेटणार आहे, सरकारी, शासकीय, राजकीय, जे काही आहे की जे आपल्याला उच्च मानामध्ये पोहोचवणार आहे आणि आर्थिक लाभ पण करून देणार आहे. सामाजिक मान सन्मान मिळत असताना जवळचीच मंडळीचे पोटे दुखणार आहे, हे पण आपणास बघायला मिळणार आहे. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. इतरांचे विचाराचा विचार आपण आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरणार आहे, म्हणून आपण विचार न करावे. आपण आपल्यासाठी विचार करावा. विचार न करता फक्त स्वतःचा विचार आपण करावा. महत्त्वपूर्ण इतर व्यक्तीकडून आपली कामे होणार आहे. आर्थिक बाजू अधिक भक्कम राहील. बचतीसाठी हाती रक्कम शिल्लक राहील. काही नवीन सांसारिक जबाबदारी आपणावर आनंददायक ठरणार आहे. आपल्या समस्त शत्रूंना चांगलीच अद्दल घडणार आहे. ती अद्दल एकूण शासकीय स्वरूपाची किंवा शारीरिक स्वरूपाची असण्याची शक्यता आहे. मार्च 2026 महिना आपणास उत्तमच जाणार आहे. आपण सकाळी 10च्या आत स्नान करून ओलितांनी भूमीवर उभे राहून उजव्या हाताकडून गोल गोल फिरत ओम मंगल मंगलेश्वराय सिद्ध साधतेय मनोकामना इच्छित सफलताय नमस्तुते. आपण मंगळवारी सकाळी 10च्या आत स्नान करून ओलितांनी भूमीवर उभे राहून उजव्या हाताकडून गोल गोल फिरत
ओम मंगल मंगलेश्वराय सिद्ध साध्यतेय मनोकामना इच्छ सफलताय नमस्तुतेय हा मंत्र जप आपण लिहून घ्यावा. त्यानंतर आपण धनुराशी आहे, 9 नंबरची राशी येते, तिचा स्वामी गुरु आहे. धनुराशीला 7.5 आहे. बचके रहना असं म्हणावं लागते. सिंहराशीलाही 7.5 आहे, बचके रहना. परंतु जे घडणार आहे ते घडते, कारण कर्म आपल्याला जसं असेल तसंच त्या ठिकाणी घेऊन जाते. आपण स्वतः बुद्धिवान असताना गैरबुद्धी चालते. ती कशासाठी चालते तर कर्म घेऊन जाते. कर्माचा हिशोबात ढवळाढवळ करण्याचा अधिकार देवांनाही नाही, परमेश्वरांना नाही आणि मानवाला तर मुळीच नाही. मागचं जसं कर्म असेल, ज्यांचे उपकार आपणावर असेल आणि तुम्ही अपकाराने ते फेडत असाल तर मग कर्म हे लिहिलंच जाणार आणि त्याचं फळ आपणास मिळणारच. शत्रूचे वर्चस्व आपणावर वाढणार आहे. समस्त स्त्री पुरुष ज्यांची जन्मराशी धनु आहे त्यांना डया 7.5 आहे. ही 7.5 कुयोगाची आहे. शनी रवी कुयोग आहे. मातृभावी व कुटुंबभावी होत आहे. तसेच त्यात रवी शुक्र यांचा बुद्धी विपरीत जाण्याचा योग पण मोठ्या प्रमाणावर आहे. असे असताना अष्टमेश आपले राशीसोबत राहणार आहे. अष्टमेश राशीसोबत राहणार आहे म्हणजे आरोग्याच्या तक्रारी आपल्याला वाढणार आहे. दवाखान्याच्या पायऱ्या आपल्याला चढाव्या लागणार आहे. कर्तव्य भावीचा ग्रहणयोग ज्याच्यामुळे आपले घराचे नुकसान होणार आहे. आपल्या घराण्याविषयी अनुचितता निर्माण होणार आहे. अशाच लोकात समवेत आपण राहणार आहात की जे आपले नुकसान करणार आहात. या लोकांचा अनुभव आपणास असताना देखील आपली पावले त्याच दिशेने वळणार आहे. हे आपले दुर्दैव ठरणार आहे. याबाबत विचार करावयास हवा, पण आपण कितपत विचार करता याविषयी प्रश्नचिन्ह आहे. असे ग्रह संकेत आहे. तरुणांना भाग्यकारक योगाचे साह्य प्राप्त होणार आहे. आपणास नोकरीची इच्छा असल्यास आपणास नोकरीचा लाभ देखील संधी उपलब्ध होणार आहे. अविवाहितांचे विवाहयोग जुळून येणार आहे. संतती इच्छुकांना संततीचा लाभ होणार आहे. डॉक्टरी तपासणी करता सावधान असावे. विद्यार्थी वर्गास खूप मेहनत घेऊन आपल्याला यश मिळवता येणार आहे. कुसंगतीपासून आपण दूर राहावे. अष्टमेश आपले सोबत शनी दृष्टी आपणा टाकत आहे. यामुळे अनेकदा आपल्याला दवाखान्याच्या पायऱ्या चढाव्या लागणार आहे. हे मी अगोदरच सांगितलेलं आहे. अनाहूत गूढ अनारोग्याचे संभावना गृहसंकेत देत आहे. नोकरदारांना अतिउत्तम काळ आहे. नवदाम्पत्यांनी प्रवास करताना मूल्यवान वस्तूंची खूप काळजी घ्यावी. शक्यतोवर प्रवास खाजगी वाहनांनी करावा. उत्तर दिशा शक्यतोवर तीर्थाटनासाठी टाळावी. पूर्व दिशा प्रवास करण्यासाठी अत्यंत उत्तम आहे. असं असताना आपण गुरुवारी इतर रंग कमी आणि पिवळा रंग अधिक अशी वस्त्र स्त्रियांनी वापरावी. पुरुषांनी सकाळी 10च्या आत श्री दत्त दर्शन अवश्य घ्यावे. आता 10 नंबरची राशी येते, तिचा स्वामी शनी येतो. शनी हा निशाचरी असतो. अशा लोकांना उशिरा फल मिळते. अशा लोकांवर ज्यांचे उपकार आहे, ज्यांनी उपकार आपणावर केलेले आहे, आपण त्या मार्गाने जात आहात, त्या उपकाराची फेड या महिन्यात आपण अवश्य करावी. त्यांच्या इच्छा पूर्ण कराव्या. अधिकाधिक त्यांच्याजवळ राहण्याचा प्रयत्न करावा. प्रथम आरोग्याकडे लक्ष द्यावे, नंतर इतर कामे करावी. समस्त स्त्री पुरुष ज्यांची राशी मकर आहे अशा समस्तांनी स्वतःच्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे. या महिन्याभरात आपण घरचे जेवण करावे. बाहेरचे जेवण शक्यतोवर टाळण्याचा आपण प्रयत्न करावा. अनारोग्याच्या भावातील गुरु आपणास दवाखान्याच्या पायऱ्या चढाव्या लागणार आहे. आप्तसख्याकडून चुकीचे मार्गदर्शन परिणाम आपल्याला दिसू लागणार आहे. कर्तव्यभावास आपला शनी उपस्थित आहे, परंतु हा शनी विरक्तकारक असताना अस्तंगतपर होत आहे. या स्थितीत संपूर्ण महिनाभर असणार आहे. यामुळे आपणास कोणाचेही साह्य या बाबतीत राहणार नाही. यासाठी आपण सत्याचा मार्ग सोडू नको आणि असत्याचा मार्ग धरू नको. धनभावीचा बुधमंगळ संयोग, आर्थिक फसवणूक अथवा चोरी होण्याची घटना या महिन्यात आहे. या मार्च महिन्यात घडण्याची संभावना, जरा विचित्र घटना घडण्याची संभावना आहे. तरी मकर राशी व्यक्तींनी सावधान राहावे. विद्यार्थी वर्गात जागा बदलावी लागेल अथवा त्याच जागेवर शिक्षण घेताना बुद्धीत विस्मरण होण्याचा योग देखील आहे. थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद आपणास कामास लागतील. हट्टीपणा हा या बाबतीत बाजूला ठेवावा लागणार आहे. आपली काही उधारी कुणाकडे असेल ती या महिन्यात वसूल होणार आहे. सरकारी अथवा कोर्ट कचेरीच्या कामात अडथळे येतील. विवाह इच्छुक असाल तर आपणास समजूत्याची भूमिका ठेवणार आहे.
तर शुभ मंगल सावधान होणार आहे. राजकारणी व्यक्तींनी आपली प्रत्येक पावले सावधानपूर्वक टाकावी. विश्वास कोणावरही ठेवू नका. आपणास माहीत नाही अशी धूर्त व्यक्तीची दृष्टी आपणावर पडत आहे. व्यापारी वर्गात अतिउत्तम असा हा महिना असणार आहे. आपण ज्या जागेत राहत आहात, ज्या जागेमध्ये आपलं निवास आहे, ज्या जागेत बसून आपण कार्य करत आहात, त्या जागेमध्ये बसून विद्यार्थी असो, व्यापारी असो, संसारी असो, इतर असो, ती जागा दूषित असण्याची संभावना दाट आहे. कारण मंगळ शनीचा योग हा कुंडलीमध्ये जागा दूषित करीत असतो. त्याचे परिणाम पण आपल्या जीवन आयुष्यावर या महिन्यात होणार आहे. शनिवारी सूर्यास्तानंतर आपण ज्या ठिकाणी झोपत असाल त्या ठिकाणी पलंगावर, गादीवर थोडे पाणी डाव्या हाताने शिंपडावे. प्रथम डावी बाजूने आपण झोपावे. यानंतर राशी कुंभराशी येते. कुंभराशी ही 11वी नंबरची राशी येते. तर स्वामी शनी येतो. गतिमान जीवन कार्य राहणार आहे. धावपळ होणार आहे. समस्त कुंभराशी स्त्री पुरुषांनी मार्च महिना हा धावपळीचा जाणार आहे. काही धावपळ ही आपल्याला भाग्य ठरणार आहे, तर काही धावपळ डोळ्यात अंजन घालणारी ठरणार आहे. कारण आपला चुकीचा मार्ग असेल तर आपल्याला ठिकाण कसं मिळेल सापडणार नाही आणि मग तिथून आपल्याला परत फिरावं लागणार आहे. आणि परत फिरलं तर जे भाग्याचं आहे ते भाग्य तिथून निघून जाणार आहे. हे पण लक्षात ठेवावं. यातून आपण कितपत बोध घेणार ह्या पुढील काळातील जीवन प्रवाह अवलंबून असणार आहे. रक्तादी संबंधित जवळचे लोक पण वेगळे आहेत अशा व्यक्तींच्या आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे. आपणाजवळ राहणाऱ्या अत्यंत विश्वासी व्यक्तीत मतभेदकारक घटना आपणास प्रत्यक्ष दिसून येणार आहे. वाहन शक्यतोवर चालू नका. एकतर डोक्याला वर आघात होण्याची शक्यता अथवा अर्धशिशी तसे पोटाच्या व्यथा, ऑपरेशनची देखील संभावना नाकारता येत नाही. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक बाजू मात्र प्रगतीपथावर अवलंबून असणार आहे. वरील धारी मंडळीचे सहाय्य प्राप्त होणार आहे. भाग्यकारक घटनांमध्ये आपणास प्राप्त होणार आहे. असं असताना आपण मात्र त्यापासून दूर जाणार आहे. अशा संधीचे भाग्य आपल्याजवळ असताना आपण दूर जात आहात हे दुःख निश्चितपणे तुम्हाला बोचणारे राहील. आपली मुले ज्या कार्यात असतील त्या कार्यात मोठ्या प्रमाणावर ते यश मिळतील. तशा वार्ता पण येतील. संतती भेटीगाठी वार्तालाप घडणार आहे. रवी शनी कुयोग, रवी उदयमान, शनी अस्तंगत, आपला स्वामी अस्तंगत असण्या कारणाने मार्च महिना निश्चितचपणे विचार कराव्यास लावणार आहे. रवी शुक्र असताना शुक्र अस्तंगत जीवनातील हौस करण्याच्या वेळी मनाविरुद्ध वातावरण तयार होणार आहे आणि ह्याबाबत लोक तुम्हाला हसणार देखील आहे. मनाविरुद्ध सरकारी अडथळे यातच वेळ घालावा लागणार आहे. रोज सूर्यास्ताच्या वेळी घरीच राहावे. झोपण्याची जागा बदलू नये. झोपणे पूर्व शक्यतोवर पश्चिम बाजू उंच करावी व कपाळास थोडे गोडे तेल चोळावे आणि नंतर झोपावे. आता शेवटची राशी म्हणजे मीन राशी. ही 12वी राशी असते. यांचा स्वामी गुरु असतो. या ठिकाणी आपण अमावस्या समस्या घेऊन येणार आहे. या महिन्यातील जी अमावस्या असेल ती समस्या घेऊन येणार आहे. मार्च 2026चा महिना संपूर्णपणे उत्तम जाणार आहे. सर्वांनीच भरभराट होणार आहे. आपली नेक कामे मार्गी लागणार आहे. आपल्या अनेक इच्छा पण पूर्ण होणार आहे. सर्व काही ठीक होत असताना जी मंडळी आपणासोबत नसावी ती मंडळी आपणासोबत असणार आहे. दुसऱ्याचे दुराचाराचे ऐकणे आपण आणि त्याप्रमाणे चालणे आपले होणार असल्याकारणाने आर्थिक बाजू भक्कम असली तरी मात्र कर्मगती मात्र चुकीची असणार आहे. त्याचा भोग पुढच्या काळात आपल्याला भोगावा लागणार आहे. असं असताना इतर बाजूकडे पण लक्ष देण्याची गरज आहे. भाग्याचे जवळ असले की आपणास सतत भाग्यकारक वातावरण लाभते आणि भाग्यापासून आपली गाडी दूर गेली की आपणास भाग्य दिसेनासे होईल. याकडे लक्ष द्यावे. आपला स्वामी गुरु कुटुंब भावातच राहणार आहे. म्हणजे कुटुंबासहच राहावे. कुटुंबास गुरु हा लाभकारक ठरेल. कुटुंबाच्या दूर आपण गेले तर दुरावा निर्माण होईल. शनी आपल्या जवळ 7.5 आहे. आपणास याचे भान ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. शनी म्हणजे कायद्याची दृष्टी आपल्यावर आहे एवढे निश्चितच. कारण 7.5 अंतिम टप्प्यात जात आहे. 7.5 अस्तंगत कायदा पाळून कार्य करावे. रवी शुक्र योगात शुक्र अस्तंगत, बाहेरचे खाणेपिणे, प्रवास करणे, खरेदी करणे, मित्रपरिवार राहणे, आपण मंदिरात जरी असला तरी टोक बाधा आपल्यावर दृष्टी टाकत असणार आहे. अमावस्या मूल्यवान वस्तूची काळजी घ्यावी लागणार आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. नोकरी, रोजंदारी,
व्यवसाय शेतकरी वर्गाचा अतिउत्तम हा महिना असेल. शेतकरी वर्ग जे बागायतदार आहे त्यांना मंगळ बुधाचा संयोग, उत्पन्न शेती कामात त्रास सहन करावा लागणार आहे. नैसर्गिक आपत्तीसुद्धा यात येणार आहे. उपासना, आपण एकमुखी दत्तपूजन व आपले कुळदेवी कुळदेवता याचे स्मरण पूजन करावे. तसेच पितळी ताटात नेहमी जेवण करावे. कार्यशीट ही पिवळ्या रंगाची करावी व त्यावरच आपण कार्य करावे. राशी भविष्य हे जे असते हे सर्वसामान्य जरी असलं तरी याच्यातल्या बहुतेक गोष्टी संभावना या खऱ्या ठरत असतात. कारण आम्ही जे भविष्यवाणी करीत असतो ते गणिताच्या आधाराच करत असतो. आणि साप्ताहिक भविष्यवाणी आपण अनेकदा केलेली आहे. दैनिक भविष्यवाणी पण वर्तमानपत्रात येतच असते माझी. आणि ही जी आहे तर काही व्यक्तींनी मासिक भविष्य देणे जरुरीचे असं इच्छा व्यक्त केल्यामुळे ही मासिक भविष्यवाणी मी देत आहे. आता आपण तुम्हाला सांगू इच्छितो की एखाद्या वर्तमान स्थितीमध्ये एखाद्याने आपल्याला पाणी पाजलं. पाणी मूल्यवान आहे, 20 रुपये 22 रुपये लिटर आहे, तरी अमृत पाजलं असं म्हणायला पाहिजे आणि त्याची परतफेड पण करायला पाहिजे. वाडवडील आहे आपले, वाडवडिलांची परतफेड करणं हे अत्यंत प्रत्येक मुलाचं, सुनेचं, नातवांचं अत्यंत कर्तव्य आहे. आपण जेव्हा मोबाईल उघडतो, टी व्ही पाहतो, वर्तमानपत्र पाहतो, मासिकं चालतो, त्यावेळेला पुष्कळदा आईवडिलाविषयी लिहिलं असते, सांगितलं जात असते. परंतु याचा काहीही परिणाम मुलांवर, सुनांवर, नातवांवर होताना दिसत नाही. ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे. चांगल्याचा विचार आज खुंटतो आहे. चांगल्याचा विचार करण्याची बुद्धी आज नाहीशी होत आहे. हे आपणाला सुद्धा घातक आहे, घराण्याला सुद्धा घातक आहे. घराण्याला डाग लागेल अशा घटना जर घडत गेल्या तर घराण्याची जी पुण्य ही ती संपून जाते. आणि मग तुम्ही कितीही आज संपन्न असाल तर ती संपन्नता निघून जाते, लक्ष्मी राहत नाही. असे अनेक घराणे आपण पाहतो. कारण घराण्याची इब्रत, घराण्याचा स्वाभिमान, घराण्याचा मान सन्मान हा राखला पाहिजे. आणि हा राखण्याकरता आईवडीलच आपल्याजवळ असले पाहिजे. आईवडील सोबत असले म्हणजे तुमच्या सोबत म्हणजे भाग्य सोबत आहे. जोपर्यंत झाडाला आंबा आहे लावलेला, टिकलेला, बांधलेला किंवा लागलेला, तोपर्यंत तो झाडाशी निगडीत असतो. आणि ज्या वेळेला तो झाडातून अलग होतो, तोडला जातो, तो मात्र बाजारात विकला जातो. हे लक्षात घ्या. म्हणून आपण आपल्या पेड़ मेरी पहचान है असं एक वाक्य आहे. म्हणून आई वडील हे माझी ओळख आहे असं आपण समजलं पाहिजे. परंतु किती जण समजता, किती जण नाही समजता एक प्रश्न आहे. मलाच सगळं समजते, मलाच आहे अशी प्रवृत्ती आज मुलांची, सुनांची झालेली आहे. आणि त्यामुळे भोगाचं कारण कर्म होत आहे. असो, प्रथमतः माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करणं मी विसरलो. लीलाधर सोनवणे मला नेहमी आठवण देतात, अगदी आत्मीयतेने, पण आज मी विसरलो. असो, पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.